दो तर मी डायरेक्ट चिवडा घेतो कारण की चिवला आणि सोनूला थोडंसं ब्रेकफास्ट म्हणून. तसं आम्ही ब्रेकफास्ट केलेला आहे तरी पण लागतं खायला थोडंसं. मैत्रीण चलो बाय गाईज बाय बाय. क्लिप्स काढीन छोटे छोटे. काढ जमलं तर काढ क्लिप छोट्या छोट्या. बाकी मला पाठवणार म्हणजे मी ब्लॉगमध्ये ॲड करू शकतो आहे की नाही. चलो बाय चिव. मला फोन करा किती वाजता यायचं आहे. संध्याकाळी तिकडे. संध्याकाळी डायरेक्ट तिकडे यायचं ना पिंपरी निलजला. आपण 7-8 तासांनी भेटणार. वी आर सो बिझी ना. वी आर ब्राईड मेड्स. मी ब्राईड आहे ती ब्राईड मेड करवली. चलो सो वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग गाईज. आता मी यांना जस्ट सोडलं आहे. काय झालं. आता हे गेलेत नेल्स एक्सटेन्शन वगैरे सगळं करायला. नेल्सचं सगळं काय ते म्हणतात काय लिहिलं तिथं नेल आर्ट करायला गेलेत. त्याच्यानंतर त्यांना जायचं आहे मग ते फेशियल वगैरे करणार. मग मी नंतर त्यांना संध्याकाळी कारने घ्यायला जाईल. म्हणजे कसं फेशियल केल्यावर कारने द्यायला बरं असेल. वेलकम बॅक टू न्यू व्लॉग गाईज. आता जस्ट चिवला आणि सोनूला सोडलं मी जसं तुम्ही मागच्या क्लिपमध्ये बघितलं. आता भरपूर अशी कामं आहेत जे की थोडंसं डेकोरेशन करायचं घराचं. मेन एंट्रीचं जे आहे ते डेकोरेशन करायचं. मी ऑर्डर दिलेली एक वरती पट्टी येते ती पट्टी घेतली. पट्टी लावायची फुलांची रिअल प्लांट्स वगैरे आहेत सगळे. त्यांना सांगितलं आता घेऊ मी. आता वाजले तर 11 वाजायचा टाईम दिला आहे. थोडंसं मी लेट झालं कारण की आम्हाला ट्रॅफिक लागली आणि सोडत होतं म्हणून. सो चलो आता मी तुम्हाला डायरेक्टली भेटतो त्या फुलवाल्याकडे. आणि शक्यता लावतो नाही ही सर्व साईड आहे. हे जे व्हाईट आहे ना हे खाली घ्या. ओके ते खाली यायला पाहिजे. ही शेवंतीची फुलं पण अशी खाली यायला पाहिजे. ओके आता उलटा धरला म्हणजे फुलं उलटी होईल सगळी. ठीक आहे चालेल धन्यवाद. सो इथून फ्लफीसाठी मी ट्रीट घेतले आणि क्या हुआ मेरे तरफ से तो हो गया ना क्योंकि मेरे तरफ से कट हो गया था. ठीक आहे कोई बात नाही. फ्लफीसाठी ट्रीट घेतलं आहे आणि मला हे नवीन काहीतरी पॅक दिसलं आहे जे की ड्राय फूड आहे. आता फ्लफीला एक ट्रायल पॅक म्हणून घेतलं आहे 10 रुपयाचंच आहे. त्याला आवडलं त्याने खाल्लं तर मग हे त्याच्यासाठी मोठं पॅक घ्यायला काही प्रॉब्लेम नाही. त्याला कसं फूडची ना टेस्ट सारखी बदलत राहावी लागते. कधी किटनचं द्यायला लागतं कधी अडल्टचं द्यायला लागतं. मिक्स करून देतो आम्ही. सो आता किटनचं घेतलं आहे ओशन फिश फ्लेवरचं आहे. नाही अडल्टचं आहे ओशन फिश फ्लेवर. सो बघू होपसो त्याला आवडायला पाहिजे. ही काय अशी सगळी छोटी छोटी कामं आहेत जी की मला करायची आहेत आणि ज्यासाठी मला सगळं रेडी राहायचं आहे. आणि सगळं मी घेऊन चाललो होतं घरी. डेकोरेशन करायचं आहे. डेकोरेशन झालं की मग घर आपलं फुल लग्न घर दिसणार आहे. खूप छान सजणारे घर. त्याची जिम्मेदारी माझी आहे. सगळं सामान एकदम आवाज वाढला गाणं ऐकत होतो. सगळं सामान आणलेलं आहे चिवण्या डेकोरेशनचं. बाकीचं आम्ही ऑर्डर केलं आहे. सो बघूयात आता प्लॅनिंग करू कसं सजावट करायची काय नाही. सो आता मी तुम्हाला डायरेक्टली घरीच भेटतो. तर काय मी एक प्लांट पण घेतलं आहे नर्सरीमधून कारण की आपलं मेन डोअरच्या बाहेरचं जे होतं ते वाळून गेलं आहे त्याला पाणी न टाकल्यामुळे. सो आता याला पाणी रेग्युलर टाकायचं. छान असं फुललेलं आहे. छान फुललेलं आहे. त्याने सांगितलं की घरी गेला फांद्याच्या वरती ठेवल्यात ना त्या खाली सोडून द्या फक्त. मी असं धरत चाललं आहे कारण की याला सरळच ठेवायचं आहे वाकवायचं नाही म्हणून नाही तर मग ते तुटू शकतं. इंडियन जुगाड केला जुगाड. आईबाबांच्या मदतीने हे सगळं सेट झालेलं आहे. लाईट्स वगैरे लावून बघितले आम्ही पूर्ण सेट केले. आता मेन एंट्रन्स जो आहे तो ऑलमोस्ट डन आहे. फक्त काही चेंजेस असेल तर सोनू सांगेल कारण की तिला थोडीशी वेगळी आयडिया असते डोक्यात. आता हे आम्ही आमच्या पद्धतीने केलेलं आहे. चलो कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आम्हाला डेकोरेशन आमचं. बाकी अजून आतमध्ये भरपूर डेकोरेशन करायचं बाकी आहे. चिव मी आणि सोनू आम्ही ते सगळे संध्याकाळी करू. आता निघालो आहे. सोनू आणि चिवला गेलं. आमची चंगू मंगूंना घ्यायला चाललं. हे जे सगळं डेकोरेशन आहे हे ऑलरेडी डन आहे. आईबाबांची मदत तिने मी सगळं करून घेतलेलं आहे. तर सोनूने मला विचारलं होतं फोनवर की तू डेकोरेशन केलं आहे का म्हणून. तर मी तिला नाही सांगितलं. तिला सांगितलं की फुलाची जी असं वरचं जे पट्टीचं ते माळ जी आहे काय जे काय असेल ते
वरच्या साईडचं जे आहे ते डेकोरेशनचं. तिला म्हटलं की मला सांगितलं फुलवाल्याने की संध्याकाळी लाव म्हणून. तर आता तिची रिॲक्शन मला कॅच करायची म्हणून मी तिला खोटं बोललं आहे. सो बघत कशी त्यांची रिॲक्शन असते. चला. खरंच ग्लो आला आहे. छान दिसते स्किन. असं गोरी गोरी झाली. हां थोडीशी बाहेर आहे. हां बघू खरंच छान दिसते ना. चिव हे चालू आहे आतमध्ये ती ये इकडं. बघू नकांचे बघू पण सुंदर झालेत ना. पायाचे याला फक्त ग्लिटरने केलं काय. पायाचे नॉर्मल केलेत. थकली ना. आता एवढं मेहनत घ्यायची म्हणजे थकणारच ना. पण ठीक आहे मेहनतीचं फळ भेटेलच. चिवचा अजून बाकी तिला टाईम लागणार आहे. तो पण आम्ही तर टाईमपास करतो बसून. ते दे हे धर ना. सूर्यफुलाची फुलं घेतली चिवने आमच्यासाठी. माझ्यासाठी घेतली माझ्यासाठी. दीदीला आवडतात ना म्हणून. मला मी सांगतो माझ्यासाठी घेतलं तर दीदीला आवडतं. दोघांना पण. ये ऐसा नहीं ऐसा कैसे चलेगा. ये वो गेट कौन लावेगा. गेट कौन लावेगा. छान दिसते स्किन छान झाली यार. छान झाली. हां ब्राइड होता मैं अभी. गोरी गोरी. ये देखो ये. हे तुझे बघू मी पाहिलंच नाही. छान केले तू. तू नाही केलं पायाचे. नाही पायचे नाही केले. पायचे दीदी करेल मला. हो गणेश बाय. बस बस थांब. काढ. गॉगल खाली घेतला असतास. खाली तोंडावर घेते. हा छान दिसते सोन्या तू. एक हात पकड आणि एक हात मागे घे ना. भारी केलं ना. हां मुद्दा म्हणून सांगितलं तुम्हाला. काय भारी दिलं ना. मुद्दा म्हणून सांगितलं नाही तुम्हाला.